नमस्कार. टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपणा सर्वांनाच माहिती आहे, पण फार कमी लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये स्वराज्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. त्या काळामध्ये गनिम, मुघल आपल्या हिंदू समाजाला इतका त्रास देत होते की त्याला कुठलीही सीमा राहिलेली नव्हती. अत्यंत क्रूरतेचा कळस त्या काळामध्ये झालेला होता आणि या क्रूरतेतून सर्व आपल्या हिंदू बांधवांची मुक्तता करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवापाड कष्ट घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला, लढाया लढाव्या लागल्या आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या हुशारीनं प्रत्येक गोष्टीवरती मात करत, संकटावरती, अडचणींवरती मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता तोपर्यंत औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये राज्य पुनर्स्थापित करता आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या चतुराईनं, गनिमी काव्यानं या औरंगजेबाला चकवा देत आपलं राज्य हे व्यवस्थित शाबूत ठेवलेलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर साहजिकच या महाराष्ट्राची गादी छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अगदी फौलादी एक महापुरुषाचं होतं. त्यांच्याकडं अजस्त्र आणि मोठी प्रचंड अशी ताकद होती, धिप्पाड अशी शरीरयष्टी होती आणि त्यांना बघताच शत्रू असा थरथर कापायचा. परंतु दुर्दैवानं आपल्याच काही घातकी लोकांमुळं छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले आणि औरंगजेबानं ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं की तुला जर जिवंत राहायचं असेल तर आमच्या मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा लागेल, परंतु स्वाभिमानी आणि धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळं चिडून जाऊन औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली. हा इतिहास फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्यामुळं लक्ष्मण उत्तेकर या दिग्दर्शकानं ही गोष्ट मनावर घेतली आणि एका जबरदस्त अशा चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटाचं नाव आहे छावा. सर्व देशभर या सिंहाच्या छाव्याची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी म्हणून या चित्रपटाची निर्मिती ही हिंदी भाषेमध्ये करण्यात आली, कारण हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे. आणि जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला त्यावेळेला असंख्य लाखो प्रेक्षकांनी या ट्रेलरला अगदी खूप चांगली पसंती दर्शवली. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची होणारी तिकीट विक्री ॲडव्हान्स बुकमध्येच फुल्ल झाली. चित्रपटाचं बजेटच जणू काय या ॲडव्हान्स बुकिंगमध्येच निघून गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बघता बघता परवा दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी छावा चित्रपट रिलीज झाला आणि न भूतो न भविष्यती अशा या छावा चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांचे निर्णय, ध्येय, धोरण, त्यांनी सांभाळलेलं राज्य, त्यांनी केलेल्या लढाया
या गोष्टी बघण्यासाठी प्रेक्षक अगदी आतुर झाले आणि सर्व प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आस्वाद घेतला. चित्रपटानंतर काही प्रेक्षकांना प्रतिक्रिया विचारल्या असत्या. त्यांनी चित्रपट अत्यंत सुंदर असल्याचं सांगितलं. महाराजांचे कसे हाल झाले, त्याच्यानंतर औरंगजेबानं त्यांची कशी हत्या केली, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणकोणते पराक्रम केले, त्यांनी राज्य कशा प्रकारे चालवलं, या गोष्टीची सुद्धा सविस्तर माहिती चित्रपटामध्ये बघायला मिळाल्याचं लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि चित्रपट बघितल्यानंतर येणारा प्रत्येक प्रेक्षक, बाहेर पडलेला प्रत्येक प्रेक्षक हा शोकाकुल अवस्थेत दिसत होता. प्रेक्षकांचं मत एवढंच होतं की या आमच्या राजाला खूप त्रास देऊन औरंगजेबानं मारलेला आहे. आमचा राजा किती महान होता, आमचा राजा देशासाठी, धर्मासाठी त्यानं हौतात्म्य पत्करलं, अशी एक अश्रुपूर्ण सर्वांची प्रतिक्रिया होती. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जवळपास संपूर्ण जीवन उलगडून दाखवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल या उमद्या अभिनेत्यानं खूप चांगला अभिनय केलेला आहे. तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांच्या भूमिकेमध्ये देखील रश्मिका मंदाना या अभिनेत्रीनं खूप चांगलं काम केलेलं आहे. चित्रपट एकदम फर्स्ट क्लास आणि जोरदार आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवेल अशा पद्धतीचा बनलेला आहे. संगीतही त्या प्रकारे खूप चांगलं आहे आणि एकूणच हा चित्रपट अगदी बघण्यासारखा झाला आहे असं म्हणण्यापेक्षा सुद्धा या चित्रपटाची कथा एकदम तगडी आहे, लोकांपासून दूर आहे. ती कथा आता या सिनेमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन कसं होतं, त्यांची जीवनगाथा काय होती, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हिंदू बांधवांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत कशा पद्धतीनं लढले, कसा संघर्ष केला आणि स्वतःचं बलिदान आपल्या या हिंदू बांधवांसाठी त्यांनी कसं दिलं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ताबडतोब आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये छावा हा चित्रपट बघायला जायला हवा. मी जास्त काही सांगायची गरज नाही. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या या गोष्टी तुमच्या लक्षात येतील, तेव्हा अवश्य तुम्ही हा चित्रपट पहा आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.